ज्या फितुरांमुळे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले त्या फितुरांची नावं आता मी तुम्हाला सांगणार आणि या सगळ्यांची नावं कुठे आलेली आहे तर मुघल दरबाराच्या अखबारामध्ये आली। आपल्याला असंच वाटत आलं की फक्त एकदाच फितुरी झाली, म्हणजे 1689 साली संभाजी महाराज पकडले गेले ती एकच फितुरी आपल्याला माहिती असते, पण खरं जर आपण बघायला गेलं तर 1682 पासून 1689 पर्यंत वारंवार स्वराज्याच्या विरोधात कोणी ना कोणी तरी फितूर होतोय। म्हणजे औरंगजेब दख्खनीत उतरल्यापासून त्याने अनेकांना फितवलं, पैशाच्या जोरावर, मनसबीच्या जोरावर। सगळ्यात पहिल्यांदा काझी हैदर नावाचा जो छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वराज्यात होता तो औरंगजेबाला फितूर झाला आणि त्यानंतर या काझी हैदराने अनेकांना फितवलं। पण त्याआधी आणखी काही सेवक, आणखी काही नोकर औरंगजेबाला फितूर झाले। ऑगस्ट 1682 साली संभाजीकडील रामाजी वलद चंद्रराव चाकरीच्या अपेक्षेने आला। त्यानंतर 1682 सप्टेंबर मध्ये बादशाहने एक उत्तम शिपाई पकडला आणि तो संभा वलद शिवा याच्या चाकऱ्यापैकी उत्तम चाकर होता। बादशाही कामास तो उपयुक्त ठरेल म्हणजे शिवाजी महाराजांचा सुद्धा हा चाकर होता जो फितूर झाला होता। आणि 1682 साली कान्होजी शिर्के सुद्धा फितूर झाले, जे गणोजी शिर्केंचे भाऊ होते आणि इतिहास अभ्यासकांच्या मते 1688 दरम्यान गणोजी शिर्के सुद्धा फितूर झाले। त्यानंतर जानेवारी 1683 रोजी संभाचा नोकर राम राजा व प्रतापसिंग राठोड चाकरीच्या आशेने आले। त्यानंतर फेब्रुवारी 1683 साली संभाचा नोकर राम राया याने आपल्या बिकट परिस्थितीचा अर्ज दाखल केला आणि हुकूम झाला 15,000 रुपये त्यास मदत द्यावे। म्हणजे 15,000च्या अपेक्षेने राम राया नावाचा संभाजी महाराजांचा नोकर फितूर झाला। त्यानंतर फेब्रुवारी 1683 मध्येच संभा व विजापूरकर यांचे नोकर रुजू झाले आहेत, तरी त्याबद्दल हुकूम व्हावा। म्हणजे संभाजी महाराजांच्या आणि विजापूरकरांचे अनेक नोकर फितूर झाले होते। त्यानंतर एप्रिल 1683 मध्ये संभाच्या सरकारातील मुन्शी राहेरीचा काझी जहान हा चाकरीच्या आशेने आला। त्यास 1000 जात व 1000 स्वार असा नवा मनसबदार केल्याचा हुकूम झाला। त्यानंतर 8 जानेवारी 1684 गाझीउद्दीन खानाने लिहिले की माझ्या कौलनाम्याप्रमाणे सुभानजी वगैरे संभाचे नोकर निर्धास्तपणे येऊन भेटत आहेत, हुकूम झाला की त्यांना हुजूर पाठवावे। त्यानंतर जुलै 1684 मध्ये संभाचा नोकर खंडोजी यास 25 स्वारांसह कैद केले। तो सांगत आहे की मी चाकरीच्या आशेने आलोय। त्यानंतर त्याच काळात म्हणजे सप्टेंबर 1684 मध्ये संभाचा नोकर परशा यास अझमशहाच्या तजवीजीने 1500 जात व 1000 स्वार असा नवीन मानकरी केल्याचा हुकूम झाला। त्यानंतर सप्टेंबर 1684 मध्ये संभाचा नोकर भद्रोजी हा चाकरीच्या आशेने आला। त्यानंतर संभाचा नोकर खंडोजी वगैरे काझी हैदरच्या मार्फतीने आले। म्हणजे काझी हैदर कशा प्रकारे स्वराज्यातील अनेकांना फितवत होता हे आपल्याला इथं दिसतंय। त्यानंतर गाझीउद्दीनच्या वकिलाने अर्ज केला की माझ्या मालकाकडे संभाजीकडील चाकर नोकरीच्या आशेने आलेले आहेत। म्हणजे ही गोष्ट कधीची? सप्टेंबर 1684 मध्ये। आणि त्याच वेळी संभाचे 5000 स्वार माझ्या मालकास भेटून हुजूर येत आहेत असं गाझीउद्दीनच्या वकिलानं सांगितलं। त्यानंतर ऑक्टोबर 1684 दरम्यान शिवनेरीचा ठाणेदार होता मोहम्मद खलील, म्हणजे जो मुघलांचा ठाणेदार, त्याने काय सांगितलं की या प्रांतातील म्हणजे शिवनेरीच्या जवळच्या प्रांतात संभाजी महाराजांचा चौथ वसूल करणारा एक अधिकारी होता, त्याचं नाव होतं अढळराव। तो चाकरीच्या आशेने येऊन मला भेटला। त्यानंतर काझी हैदरनं अर्ज केलाय, तो म्हणतोय की 1000 मुसलमान तिरंदाज व वर्कदाज हे संभाजीचे जे नोकर होते मलिक बेग आणि लालबेग याच्या जवळ आहेत, त्याला व त्याच्या बरोबर असलेला शेख हुसेन यास 1000 होऊन सालानी नेमले होते, परंतु त्यांना 500 होऊन सालानी मिळत आहेत, म्हणून ते दोघे जण चाकरीच्या आशेने हुजूर येत आहेत। त्यानंतर नोव्हेंबर 1684 मध्ये पुन्हा काझी हैदर याने अर्ज केला की माझा भाऊ गुलाम अली याचा मुलगा काझी मोहम्मद व मरहूम मुसली खान यांना संभाचे किल्ले जिंकण्यासाठी नेमले आहे। म्हणजे काझी हैदर फक्त फितूर झालेला नाहीये, तर त्याच्या नातेवाईकांना संभाजी महाराजांचे जे किल्ले ते जिंकण्यासाठी नेमलं होतं। आणि याच काझी हैदरने पुढे मराठ्यांचा एक किल्ला मुघलांना देऊ केला, त्यावेळी सुद्धा त्याने तिथल्या फितुरांचा वापर केला। तिथला एक जमीनदार होता रामाजी, त्यालाच त्यानं फितवलं आणि तिथे हेरगिरी करून कोथळ्याचा किल्ला त्यानं, म्हणजे कोथळी आता मुंबईच्या जवळचा जो कोथळीचा किल्ला आहे तो किल्ला मुघलांना दिला। त्या बदल्यात काझी हैदरला एक हत्ती 7000 रुपये सुद्धा दिले गेले। त्याच दरम्यान सुप्याचा ठाणेदार जो मुघलांचा ठाणेदार होता फखरुद्दीन, त्यानं काय लिहिलंय 200 स्वार संभाचे 200 स्वार आले आहेत, म्हणजे तिथं पण 200 स्वार फितूर झाले। 1685 फेब्रुवारी 1685 संभाचा नोकर गोविंदराज चाकरीच्या आशेने येऊन भेटला। त्यानंतर फेब्रुवारी 1685 मध्येच मराठ्यांकडील बाबाजी हा 150 स्वारांसह फितूर झाला। पुढं 1685 मध्येच मानकोजी हा संभाजीराजांचा सांगोल्याचा किल्लेदार होता, तो किल्लेदार बादशाला भेटला व फितूर झाला। पुढं सगळ्यात मोठा राव म्हणजे कारीचे सर्जेराव जेधे आणि शिवाजी जेधे मोगलाच फितूर झाले, पण सर्जेराव जेधेंना पुन्हा एकदा स्वराज्यात आणण्यास संभाजीराजांना यश मिळालं। पुढं मे 1687 मध्ये रामसेच्या एका दुसऱ्या किल्लेदाराने 6 वर्ष रामसेचा किल्ला लढवला, परंतु त्यानंतर जो किल्लेदार बदलला गेला तो फितूर झाला आणि रामसेचा किल्ला मुघलांकडे गेला। पुढं 1688 मध्ये नागोजी माने
या दुसऱ्या मराठा सरदारास औरंगजेबाने मुकरब खानाकडे जाण्याचा आदेश दिला. म्हणजे हे आणि असे अनेक कितीतरी फितूर असतील ज्याने मुकरब खानाला मदत केली असेल. कारण 1682 पासूनच आपल्याला दिसतंय की अनेक जण स्वराज्याच्या विरोधात गेले, अनेक जणांनी फितुरी केली आणि या 1682 पासून सुरू झालेल्या फितुरीमुळेच 1689 मध्ये संभाजीराजे पकडले गेले.